परम पवित्र संस्काराला परम पवित्र संस्काराला परम पवित्र संस्काराला पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्यांचे गौरव असो पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्यांचे गौरव असो पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्यांचे गौरव असो हालेलुया जुन्या करारामध्ये विशेष प्रकारे आपण पाहणारी गोष्ट आहे परमेश्वर जवळ कोणी जात नव्हता परमेश्वराचं नाव सुद्धा कधी यहुदी लोकांनी तोंडामध्ये घेतलं नाही हालेलुया मोशेने आपल्याला दाखवलेली गोष्ट आहे भयकंपित होऊन देवाजवळ जाणं हालेलुया नवा करारामध्ये प्रभू येशूने आपल्याला शिकवलं की मी तुमचा देव आहे मी तुमचा भाऊ आहे तुझा आणि माझा रक्ताचे नातं आहे हालेलुया नवा करारामध्ये अनेक ठिकाणी आपण प्रभूच्या जवळ जाऊ शकतो या गोष्टीचा आनंद आपल्याला देत आहे तरी देखील प्रियानो नवा करारामध्ये येशूने इतके मोठा सौभाग्य आपल्याला दिलेला आहे म्हणून आपण त्या गोष्टीचा गैरफायदा घ्यायचा नाही येशूला अधिक जवळ जाणलेल्या संत पाऊल फिलिपियरांना लिहिलेल्या पत्रामध्ये बोललेल्या गोष्टी 2 अध्याय 12 पासूनच्या वचनामध्ये आहे आता आपण थोडासा लक्ष देऊया म्हणून माझ्या प्रियजन हो जे तुम्ही सर्वदा आज्ञापालन करीत आहात ते तुम्ही मी जवळ असता केवळ नव्हे तर विशेष करून आता म्हणजे मी जवळ नसताही भीत व कापत आपले तारण साधून घ्या भीत व कापत आपले तारण साधून घ्या हालेलुया जीवनामध्ये देवाला सिरियसली घेणारे लोक आशीर्वाद आहेत हालेलुया कधीही चुकून देवाला आपल्या घरातील शिपाई सारखा आपल्या कामगारासारखा कामापुरता मामा म्हणून देवाला आपल्या आयुष्यामध्ये ठेवायची नाही हालेलुया आपण देव आहे म्हणून जाणून देवाला गौरव करू त्याचा आपण अगदी जवळ जाऊया हालेलुया परमपवित्र संस्काराला हालेलुया 12वा वचनानंतर आता आपण 13वा वचनाकडे कान देऊया फिलिपियरांस पत्र 2 अध्याय 13वा वचन कारण इच्छा करणे व कृती करणे ही तुमच्या ठाई आपल्या सत्संकल्पासाठी साधून देणारा तो देव आहे हालेलुया देवाच्या सानिध्यामध्ये गेल्यावर देव अनेक प्रकारच्या चांगल्या प्रेरणा आपल्याला देणार अनेक लोकांना क्षमा करायला शिकवणार अनेक गरीबांना मदत करायला शिकवणार गरजवंतांपर्यंत पोहोचायला शिकवणार हालेलुया जबरदस्त त्रास दिलेल्या लोकांसाठी मध्यस्थी प्रार्थना करायला पवित्र आत्मा आपल्याला शक्ती देणार हालेलुया म्हणून आपण पवित्र आत्म्याकडे लक्ष देऊया देवाच्या वचनाकडे लक्ष ठेवूया
हालेलुया. धन्यवाद येशू. प्रभू देणाऱ्या प्रेरणा शांततामध्ये स्वीकार करूया. थोडीशी प्रेरणा जे प्रभूकडून लभलेला आहे. अशा अनेक लोकांनी महान महान कार्य परमेश्वराच्या सानिध्यामध्ये केलेलं आहे. हालेलुया. प्रभूच्या सानिध्यामध्ये पोहोचलेले फ्रान्सिस असिसीला प्रभूने सांगितलं, माझे मंदिर बांध. छोटीशी प्रेरणा आहे. फ्रान्सिस असिसी ती मंदिर कुठे आहे म्हणून शोधत गेली. त्यांना कोसळणारा भिंत असलेल्या एक मंदिर दिसले. त्यांनी अनेक धर्मांना जवळ करून एकत्र जाऊन मंदिर उभी केली. मंदिर उभी झाली तेव्हा प्रभू अजून त्याला बोलत आहे, माझे मंदिर उभी करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. असिसीला कळाले, हे मंदिर म्हणजे एक मंदिर नाही, ख्रिस्त मंडळी आहे. हालेलुया. त्यांनी भयंकर मोठा चळवळ जगभर चालू केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूच्या सानिध्यामध्ये भीत कापत पोचणारे लोक देव कोण आहे म्हणून जाणलेले लोक आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव त्यांच्याद्वारे कार्य करणार. आता आपण 14व्या वचनाकडे कान देऊया. जे काही तुम्ही करा ते कुरकुर व वादविवाद न करिता करा. हालेलुया. तुम्ही जे काही करत आहे ते फुकट जाऊ नये तर कुरकुर करणे बंद करायचं. तर्कवितर्क करणे बंद करायचं. चांगल्या हृदयाने कार्य करायला पोचा. पवित्र आत्मा तुम्हाला घेऊन वापरणार, तुमच्याद्वारे कार्य पुढे चालवणार. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. 15 वचन. यासाठी की या कुटे व विपरीत पिढीत तुम्ही निर्दोष व निरुपद्रवी अशी देवाची निष्कलंक मुले असे व्हावे. हालेलुया. जगामध्ये विपरीत स्वभावाचे अनेक प्रकारचे लोक आहेत. त्यांच्यासारखे तू बनू नकोस. तू निर्दोषी असा. हालेलुया. तू निष्पापी जीवन जगायचं. तुझ्या जीवनाद्वारे परमेश्वर कोण आहे म्हणून, परमेश्वराचा स्वभाव कोण आहे म्हणून, परमेश्वराचं कार्य काय आहे म्हणून जगातील लोक ओळखून घेणार. म्हणून प्रियानो, आपण अंतःकरणापासून देवाच्या जवळ जाऊया. हालेलुया. देवासारखे हृदय आपण बनवून घेऊया, स्वीकार करूया. हालेलुया. पुढच्या वचनात ऐकूया. त्या लोकांमध्ये तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखविताना ज्योतीसारखे जगात दिसता. हालेलुया. माझ्या बायबलमध्ये लिहिलेलं आहे, देवाचे वचन तुम्ही घट्ट पकडा. हालेलुया. देवाचं वचन सोडायचं नाही. देवाच्या वचनाचे ज्ञान प्राप्त करा. वचन हृदयामध्ये बाळगा. वचन धरूनच जीवन जगा. हालेलुया. पुढे असे झाले तर माझे धावणे व्यर्थ झाले नाही व माझे श्रमही व्यर्थ झाले नाही. असा अभिमान मला ख्रिस्ताच्या दिवशी बाळगण्यास कारण होईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पौलाने केलेले कार्य पुढे चालवण्याचं काम पौलाकडून विश्वास स्वीकार केलेले लोकांचे आहे. हालेलुया. पौलाचे काम फळदायी होण्यासाठी वचन ऐकलेले लोक वचन जगायला पाहिजे. प्रभू
आत्माबरोबर आणि तुमच्या अंतर्यामी चक्कर येत आहे असं कोणाला तरी प्रभू स्पर्श करत आहे. ऑनलाईन वाचन ऐकणाऱ्या कोणतरी असेल, घशाच्या भागामध्ये असलेल्या कॅन्सरचा आजार कोणाचा तरी पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे आणि बरे करत आहे. कंबरेचा त्रास प्रभू दूर करून देत आहे. लग्नासाठी असलेली अडखळ अनेकांचा प्रभू दूर करून देत आहे. मानसिक तणावाच्या बंधनातून अनेकांना प्रभू स्पर्श करत आहे. भक्तीचे दान अनेक लोकांना पवित्र आत्मा देत आहे. एका व्यक्तीला स्वतःबद्दल बरे वाटत नाही. त्यांना वाटते की मी दिसायला चांगला नाही, माझा आकार बरोबर नाही, माझ्याबद्दल अनेक लोक नेगेटिव्ह विचार करत आहेत. त्या व्यक्तीला प्रभू सांगत आहे, तू माझ्यासाठी प्रिय आहे, मी तुला घडवलेलं आहे, मी चूक कधी केलेले नाही असं प्रभू सांगत आहे. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.